मंडळी, पहिल्यांदाच ट्राय करतोय ब्लॉग बनवायला, तर बघूया आपल्यालाही जमतंय का. आता इंट्रो तुम्हाला देतो, कारण की आधी आपण आपल्या देवाचं दर्शन घेऊ, मग त्याला आपली माहिती स्वतःची. चला तर भेटू. आणि व्हिडिओ वगैरे स्किप नका करू, तुम्हाला खूप मजा येईल. पाहत राहा, जेवढा जमेल तेवढा आपण विथ माय चॅनल. गणपती बाप्पा मोरया. बघूया आता कशी येते आणि कशी नाही. मोबाईलवर ट्राय करतो मित्रांनो. आराध्य दैवत म्हणजे त्यामध्ये आपण पूजन करू, त्यांची आपण पूजन करू आणि आपण ब्लॉगला स्टार्ट करू. माझा पहिला ब्लॉग माझ्या देवाच्या पहिल्या चरणी मस्त करतो आणि मी ब्लॉगला सुरुवात करतो. मी आहे मनीष मनोहर कदम. पहिल्यांदाच आपल्याला आता व्हिडिओ बनवतो होता. श्रावण आणि ते चिपळूण, माझी लहानपणाची मैत्रीण रत्नाताई, तिच्या लग्नासाठी आपण तयारी केली. तेव्हा तुम्हाला काही गोष्टी अनुभवायला नाही म्हणा, आपली पचनगिरी. मी असं सांगून ठेवतो आधी, असं ते सुसज्जन वगैरे असं बोलतात ना, त्यातलं आपल्याला काही जमत नाही. आपण जसं बोलतो तसं बोलतो, फक्त गोड मानून घ्या. आता आपण पेट्रोल काही फिलअप करू, ज्या वाटतं ते सुरुवात करू. म्हणजे जहानी उपायला मलाही भूक लागले. तिला आता बघू, चहा नाश्ता तर तिनं पिणार नाही, तिला लागते सकाळ सकाळ उतारा. टाकू तिच्या पोटात जरासा 2 थेंब. यार कितीचा पिएल नाही, कितीचा नाही. पैसा ही पैसा हो गया फुल. मित्रांनो पाहू शकताय बघा, हा समोर जो रस्ता जातो ना, हा पुणे एक्सप्रेस हायवे. म्हणजे माझ्या माहितीनुसार असं बोलतो आम्ही, पुणे एक्सप्रेस हायवे. वेलकम टू यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे. दोन आमच्यासाठी पुणे हायवे. आणि तिथून लेफ्ट मारला खाली आपण गोवा हायवे. आपण राईड घ्यायचं, जातो आणि गावात जातो. जाऊ जरा गावातूनच मजा घेत घेत. बघू, पहिला मी जायचो खूप JNPT, का तर मोकळा रस्ता ना भाई, फक्त पळवायचा विषय म्हणून रस्ता तो जातो JNPT, हा जुना गोवा हायवे. आणि तिकडून लेफ्ट मधून गेला तो खोपोली. बस फक्त एवढं दाखवलं की मी सुरुवात चालू केला. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार
आघाडीला पोहोचलो. वाजले बघा 8:30. आपण 8च्या दरम्यान जवळपास इथे होतो ना चंद्रोली. तुम्हाला वरखाव दाखवतो. वेगळंच ना जरा आवाजाचा प्रॉब्लेम आहे. मला वाटतं ना मला जरा मोठ्याने बोलावं लागेल. हे त्याच्यानंतर इम्प्रूव्ह करेल. पहिलं गेलं जरासा काही गोष्टी चुकतील माझ्यावरून समजून घ्या. आणि आपल्याला एडिट जमत नाही करायला. एडिटर भेटतानाच लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. हा बघा हा एक रस्ता ना किंवा बनेल काय माहिती आपला हा मानगाव पर्यंतचा रस्ता. काय बघा समुद्रात गाडी चालवते. लाटांपेक्षा गाडी उडते. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. उडो उडो त्याला बसा एक राईड. जेट मध्ये बसा समुद्राच्या लाटांचा आनंद घ्या. काय आम्हाला मानगावला जायला खूप वेळ लागतो. मानगावपासून पुढे गेले का पब्लिक सुटली. 60 फक्त. तो 60 नाही 60. गाडी चालवताना एक सेफ्टी घ्या. ती गाडी चालवा. सेफ्टी मोस्ट इम्पॉर्टंट. कोणत्याही गोष्टीत कोणत्याही कामात आणि प्रत्येक वेळी. जर तुमचं लग्न झालेलं असेल तर ती तुमची मर्जी, पण सेफ्टी महत्वाची. प्रत्येक गोष्ट सांगायचं तात्पर्य काही बोलणार नाही आपण. समझ रहे हो? सेफ्टी घ्या. समझ रहे हो? मग पहिलाच दिवस आहे ना म्हणून आपण ते अपघात टाळत बोललोय. मानलंय संडेला मी आलो तेव्हा नव्हतं हे मानले मी. हे बे लाईनी बघून ओव्हरटेक करू शकता. म्हणजे असते की ओव्हरटेक करायचं नाही. मला शिकवलंय. मग कधी माणूस आहे आपण. अमृतुल्य खूप काही बोलायचं मन झालं रे. तुम्ही तोंडात प्रत्येक शब्द नॉनव्हेज म्हणजे आपले डबल मिनिंग. आता पहिला ब्लॉगला गाणे सुरुवात आता मला माफ करा. काय आता म्हणजे हा आपला स्पॉटच आहे वासनला. नाश्ता मंदिर आहे ना पालीचा बल्लारेचा. त्याचा रस्ता दाखवतो तुम्हाला. जस्ट असं फिरून येतो तुमच्यासाठी. बाकी काय नाही. पेट्रोल कमी नाही आपल्याकडे. आपली टाकी फुल आहे भाई. पूर्ण आहे आपला क्या सरळ रस्ता जातो पालीचा गणपती बाप्पा मोरया. बल्लारेश्वर अष्टविनायक गणपती क्षेत्र पाली. सरळ रस्ता जातो. आणि ते खोपोलीवरून जुना रस्ता येतो ना तो इथूनच येतो. ते पुढे आपल्या गावाच्या इकडेच निघतो. चला संडेला तिथे चायनीज खाल्ला. तिकडे आता चहा पियाला बघूया भेटते का. हो तिकडे नको तिकडे नाही भेटणार. दादा तिकडे जाऊया. चलो आता आपण आलोय कोलाडच्या जवळ. कोलाडवरून राईट मारला की डायरेक्ट सरळ रोहा. रोहामध्येच घाटा म्हणून गाव आहे.
इथे माझी आत्या राहते. तिचाच मुलगा आपला खास भाऊ जिगरी अजय दादा, आजूबाई, कबड्डी चॅम्पियन आजूबाई. चला त्याच्याबद्दल काही सांगतो मी तुम्हाला. जस्ट 2 मिनिट वेट अँड वॉच. हां दुर्ला उडवा. आम्ही काय आंघोळच केली नाही ना. उडवा तुम्ही. त्याच्या उडवा उडवा. हां आमच्याकडे काय पाण्याची कमी नाही आहे. हां ये 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 समोर ये ये ये. एवढा बाजूनी रस्ता आहे तरी पण इकडे का. अरे हां बरोबर आपल्याला भेटायला येतात पण काय बे आपल्या चॅनेल अजून आपण बनवलं नाही. व्हिडिओ टाकेल तेव्हा म्हणजे समजा झाला असेल पण अजून आपण बनवलं नाही आहे. तोपर्यंत हे आले आपल्याला समोरून भेटायला. फॅन फॉलोअर हा ये तू पण ये. चल बाय. लाईक कर सबस्क्राईब कर. आणि आला कोलाड. मुंबई इंडियन्सचा कोलाड नाही हा आमचा मानगावचा कोलाड. अरे कहना क्या चाहते हो. कोलाड आला आला रे आला. इथे हा एक रस्ता अजूनपर्यंत कधी बनलेला बघितला नाही पूर्ण मध्ये. अजूनही काम चालू आहे. बनेल मी कधी असा उडत उडत जाईल काय माहिती. हे बघा हा इथून राईटला रस्ता होतो ना. इथून दिसतंय की नाही आंबेवाडी नाका. आंबेवाडी नाका तिथून राईट मारला की सरळ रोहा. तर रोहामध्येच बोललो ना तुम्हाला भाऊ आपला राहतो अजय मोरे कबड्डी चॅम्पियन आपला जिगरी भाऊ खरं. आणि त्याच्या अजयच्या गावातली जी पोरं आहेत ना आजूबाईच्या गावातली पोरं एक नंबर माणूस केला आहे खरं. म्हणजे जेव्हा जेव्हा मी कधी गेलो ना त्यांच्या गावी कधी आपल्याला एकटं नाही सोडलं. भाऊंना एवढी माणुसकी आहे ना काय तर तुम्हाला सांगू. असं त्यांच्या गावातल्या पोरांना आपण खरं मानतो दिलचे. भाई हॅट्स ऑफ तुमच्या गावातल्या पोरांना. आजू दादा कोलाड क्रॉस केला. आता येईल आपले इंदापूर. बाय इंदापूर पे चले गए आपण. आंबेवाडी कोलाडचा एक मी तुम्हाला सीन सांगतो. आम्ही आमची मैत्री कट्टा ग्रुप आहे. एकदा गेलेलो पावसाळ्यातून पिकनिक म्हणून आजूदादाच्याच गावी. तर सीन काय आला आम्ही इथपर्यंत आलो वडकळपर्यंत. वडकळच्या इकडून एक रस्ता जातो खाली अलिबागला लेफ्ट मारला तर वडकळवरून ब्रिजच्या खालतून. तर तेव्हा आता मगाशी बोललो तुम्हाला भूषण दादा म्हणून भूषण शिंदे दादा येतचा भाऊ तो राहुलदादाच्या मागे बसलेला. तर भाई राहुलदादा आपला रोजचा नेहमीचा रस्ता तर माहिती आहे म्हणा. पण हा भूषण दादा नवीन म्हणजे तोही एकदा दोनदा येऊन गेलाय. पण काय माहिती काय झालं असं ब्रिजवरून लेफ्ट जातो आणि आपल्याला सरळ जायचं आहे पुढे. म्हणजे इकडे यायचं होतं तेव्हा गोव्याला. तर भाईनी भूषण दादा बोलतो अरे राहुल दादा लेफ्ट मार लेफ्ट मार. राहुल दादा जोशमध्ये आला आणि मारला लेफ्ट. वडकळपर्यंत पोहोचला. वडकळच्या इथून लेफ्ट मारला तसा भाई जस्ट पुढे गेला आणि कुसमडला तसा दादाची बोटा बिटाना लागला फाटला. लगेच भाईला बोल मला अरे विकी दादा पडलो. पडलो कुठे पडलो. बोलतो अरे वडकळला पडलो. बोललो दाम आलोच. आणि आम्ही गेलेलो पुढे. एक काचाचीच गाडी फिरवली मारले कार्पेटनी गेलो. दादा फाटलेली थोडेसे घेतला. बाजूला दवाखाना होता तिकडे गेलो. रिस्क वगैरे केली थोडीशी आणि आलो. तेव्हा पण भूषण दादा राहुल दादा तो मागे परत बसला. नंतर पुढे आलो. ही आंबेवाडी नाव आहे ना. जरा संध्याकाळ झाली आम्हाला पोचायला. आंबेवाडीच्या इकडे आलो आम्ही आणि आम्ही थांबलो. बाकीची पोरं श्री भाऊ बाबू दादा वल्लभ दादा असे आम्ही थांबलो. आणि ह्याला काय जोश आलेला काय माहिती आहे राहुल दादाला. हा आला पुढपर्यंत ह्याच्या पण पुढे गेला. आता जो स्पॉट आहे ना त्याच्या पण पुढे गेला. आणि आम्ही बघतोय तिकडे वाट बघतोय हा आला का नाही. मग त्याला कॉल केला राहुलला. त्याला फोन त्याने लगेलीमध्ये उचलला.
गाडीवर असताना थांबून बोलतो, अरे मी कुठे आहे बोलतो, समजत नाही, रात्र झालेली सर. अरे बोललो कुठे आहे म्हणजे, तू आपला रोजचा रस्ता आहे राहुल दादा. बोलतो अरे समजत नाही नक्की कुठे आहे. हा इथे इथे पोचलं असं वाटतंय, म्हणजे असं इथे इथे हे गडबडी रस्ता जरासा तिथे. अरे बोललो पुढे गेला तू. बोलतो अरे बापरे. तेवढ्यात भूषण मागून बोलला, अरे विक्की भाई नशीब कॉल केला आता, याने 5 मिनिटात गोव्याला पोचवला असता मला. एवढा सीन भारी झाला ना भाई. नंतरला आला दाखवतोय, बोलतो अरे 5 मिनिटात बोलतो आम्हाला गोव्याला पोचवला असता. आणि तो पण जरा कसा पडला तर हे माइंडसेट होता त्याचा पहिला आपला रोजच्या रस्त्याचा. पडला तर भाई त्याच विचारत होता ना, म्हणून तो टेन्शन मध्ये तो गेला जरासा पुढे. तो माणगाव रेल्वे स्टेशन तुम्हाला दाखवतो. इथून लेफ्ट आहे बघा, माणगाव. जगात सुंदर माणगाव माझा. पुढे दाखवतो मार्केट लागेल. मार्केटमध्ये आपली पब्लिक कोण भेटते का आपण बघू. त्या गावाला आपल्याला पण जास्त ओळखत नाही, तरी कोण ओळखते म्हणा. चुकूनच एखाद दुसरा कोण दिसलाच. आणि आमचा माणगाव. मी आलोय म्हणून इथे गाड्यांची ट्रॅफिक झाली का, आपल्याला बघण्यासाठी पब्लिक थांबते. बाईचा दर्जा आहे तेवढा, रुतबा आहे. मी आहे म्हणून इथं आता पोलीस लोक वगैरे थांबणार का. दादाची गाडी गेली पाहिजे ना, VIP गाडी. दादा ब्लॉगर झाला. हा इथून लेफ्ट आहे ना, तो जातो निजामपूर माणगाव, म्हणजे निजामपूर रोड. माणगाव मधलंच पण निजामपूर म्हणून एक गाव आहे मार्केट आमच्या गावापासून आम्हाला तो जवळ पडतो. ते पण निघाले रायडर आय थिंक सो. हे चालले गोवा. जावा आम्ही चाललो आमुच्या गावाला, मी आमचा रामनाम घ्यावा. अरे यार तुम्हाला तो वडापाव दाखवायचा राहिला, गेला मागे. मिस मला तुम्ही विचार केलेला दाखवेल पण राहून गेला. चला जेव्हा दे, आपला गाव आहे, कधी येणं जाणं होईल तुमच्यासाठी परत दाखवेल. फॅन्स फॉलोअर आपल्याला बघतायत, दर्जा बोलता त्याला काहीला. हे कसं हे जॅकेट बिकेट घालून चाललेत ना, सेफ्टी फर्स्ट. मला काय काही कोणीतरी जॅकेट बिकेट. तुम लोग तो भाई पीछे सामान बांध के चलते हो, आणि मैंने तो खांदे पे ऐसा टांगे आहे ना, माझा खांद्याचा झाला बुगा. अरे कहना क्या चाहते हो. हा बुगा बिगा झाला तरी भाई रुतबा कमी नाही झाला पाहिजे. जलवा आहे हमारा. ही आधी आमची काळ नदी. तो करतो जरासा व्ह्यू बघा दोन्ही साईडचा. किल्ले रायगडकडे पण हाच जातो आणि महाडलाही हाच जातो. माझं गाव आहे हरवंडी कोण म्हणून. तिकडून पुढे एक राईटला रस्ता आहे, खूप आतमध्ये असा जरा 10 किलोमीटर मे बी असेल, 8-10 किलोमीटर. तिथून रायगडला रस्ता आहे आणि आता हा सरळ जाईल. आपल्याला जिथून जायचं तो महाड मार्ग. तर एकदा परत बघून घ्या. पुढे थोडंसं गेलं का इकडे गांधार लेणे म्हणून आहे, बोललेल्या लेण्या आहेत बघा. लेफ्ट साईडला बघा, मला दिसतंय की नाही सांगता येत नाही, पण गाडी स्लो करू जराशी. आता थांबवतो मी एक साईडला, हायवे. हे बघा मित्रांनो आता पोहोचलोय पोलादपूरवरून महाबळेश्वरला जायला रस्ता जो आहे ना तो आता दाखवतो. इथून जो रस्ता जातो ना खालतून, इथून एक गावातून रस्ता जातो, तो डायरेक्ट लेफ्ट मारला की महाबळेश्वर. त्याला बघूया आपल्याला दिसतोय का, कारण की मी महाबळेश्वरला कधी गेलो नाही, पण आपल्याला रस्ता असा माहिती आहे जरा हा वरतून वेगळा आहे की खालतून वेगळं आहे ते नाही माहिती. एक लेफ्ट मारला की डायरेक्ट महाबळेश्वर. ते वर पाटी आहे बघा महाबळेश्वरला, तिकडे महाड, तिकडे रत्नागिरी सर. आणि तिकडेच महाबळेश्वरलाच जसं आपण लेफ्ट मारू तसं पहिला आपला प्रतापगडला जायला एक रस्ता भेटेल आणि मग सरळ महाबळेश्वर. की गावातूनच रस्ता आहे, म्हणजे आहे कुठे ते जरा बघू.
भोगजवळ जो कशेळी घाट होता इथून त्यामुळे तुम्हाला दाखवतो. इथून जो असा घाट होता ना डोंगर मार्गे तो आता बंद केला आणि आपल्या सोयीस्करसाठी हा टनेल ओपन केला. आता ह्याच्याने वरती जे घाटावर व्हायचे अपघात तेही कमी झाले आणि जो वेळ वाचतो ती महत्वाची गोष्ट. अपघात म्हणजे यांचे कंटेनर वा आणि ह्याचा भोगद्याचा एक सीन आहे, कधी लक्षात घ्या, काळजी घ्या. हे जो चिक्का आहे ना हा इथे जर माती वगैरे पडलेली असते ना तर पावसाळ्यात ना खूप म्हणजे खूप बायकरचे ॲक्सिडेंट झालेले आहेत. ॲक्सिडेंट म्हणजे गाड्या स्लिपच होतात. तुम्ही जर फास्ट यायच्या नादात तर भोगदा रिकामी आहे वन साईड, फास्ट यायच्या नादात आलो की इकडे असं पूर्ण माती चिकचिकीत अशी बघा इकडे दिसतच असेल थोडीशी. तर त्याच्याने ना बायकर स्लिप होण्याचे चान्सेस खूपच वाढलेले असतात. तर काळजी घ्या आणि जमेल तेवढा सावकाश यायचा प्रयत्न करा. तर मित्रांनो आता आपण आलो बघा परशुराम मंदिराच्या इकडे. तर आता आपण जाऊया परशुराम मंदिराकडे. मित्रांनो हा रस्ता परशुराम मंदिराकडे जातो. देव परशुराम आपले ज्यांनी कोकण भूमी स्थापन केली आणि हा बघा हा रस्ता पुढे चिपळूणला जातो. हे बघा मित्रांनो फायनली आपण आलो भगवान परशुराम मंदिराच्या इकडे. आतमध्ये मला वाटतं व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, तरी जमेल तेवढा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. चला मंडळी बघा आता आपण पोचलो आपला फायनल डेस्टिनेशन श्रद्धाताईचा बाग. आणि आता मी इथे माझा ब्लॉग संपवतो. भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉगला. टाटा बाय बाय सी यू.